3 ओव्हरचा हा मॅच आज आपण पाहिलं तर मग फायनल डे आई महामाई देवी चषकाचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो, समोरच्या दिशेने खेळले गेलेत क्षेत्ररक्षक आहेत राजेश घुरगणे. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एक सिंगल डाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र ऑन झालंय. धाव फलकावरती धाव पाहायला मिळणार आहे एक. यावेळेस ऑन स्ट्राइक वरती मिस्टर उमेश परेड. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलंय बॉलला. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावांकरिता षटकार. दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हका. काढले डोंगराव पडेल आई धुका ग, आई माझी सोजा बघेत धोका. काढले डोंगराव पडेल आई धुका ग, आई माझी सोजा बघेत धोका. दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हका. थँक्यू सो मच. आज 4 जानेवारी सिंधुताई सकपाळ यांची पुण्यतिथी. कालचा दिवस आपण पाहिला तर मग 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आपण पाहिली होती. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग सिंधुताई सकपाळ यांची देखील पुण्यतिथी आहे. ओ, ऑन साइडला खेळले गेले. झेलची संधी आहे. ओ, झेल मात्र सुटला गेलाय. कदाचित हा झेल पकडायला हवा होता. येणाऱ्या पुढच्या वेळेस थोडासा धोका निर्माण होऊ शकतो उमेशच्या माध्यमातून. ज्या वेळेस एखादा चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय आणि अशा खेळाडूचा झेल सोडणं कुठेतरी कठीण परिस्थितीमध्ये घेऊन जाण्यासारखं आपल्याला पाहायला मिळणार आहे. खतरा म्हणू शकतोय उमेश परेड. साई कृपा विरारपटा टीम करता ऑन साइडला खेळले गेलेत. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये पाहायला मिळाले होते, परंतु राजेश घुरगणे यांचा जबरदस्त बॅकअप मिळाला गेला. इथे आपण पाहिलं तर मग 2 धावा फलून पूर्ण केलेत. या 2 टीमची टोटल पाहिली आहे तर पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 10 या अंकांवरती. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. साई कृपा विरार फाटा आणि आई ग्रुप भाटपाडा या 2 संघामध्ये. त्यावेळेस समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा खेळले गेलेत कल्पेश. हो, डायरेक्ट हिट झालंय. परंतु पाहूया काय घडलंय काय बिघडलंय. डेंजर झोन मध्ये सापडलेत यावेळेस कल्पेश परेड. समोरच्या दिशेने खेळले होतो. 20 स्टेप मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर मग चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि स्टँड वरती देखील डायरेक्ट हिट केले. इथून आपण पाहणार आहोत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की मग थोडासा मागे राहिलाय. सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या ॲक्युरेटपणे क्लिअर केल्या जातील टीम एम्पायरच्या माध्यमातून. डिसिजन आहे नॉट आउट. म्हणजे या ठिकाणी एक सिंगल धाव आहे ती कंप्लीट असणार आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 11 अंकांवरती. षटक क्रमांक 1 देखील संपन्न झाले. धावफलकावरती बिन बाद 11 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळणार आहे आई ग्रुप भाटपाडा या संघाची. आई ग्रुप भाटपाडा म्हटलं तर मग उमेश परेड, कल्पेश परेड, रुपेश परेड, विजय परेड जबरदस्त खेळाडू यांच्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सध्या तरी त्यांचा बोलबाला राहिला आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. अनेक पारितोषिकं त्यांच्या नावावरती देखील आपण पाहिली आहेत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलाय. उमेश परेड यांची धुवाधार फलंदाजी, बिरसा मुंडा ट्रॉफी सातिवली या ठिकाणी काय जबरदस्त त्याने बॅटिंग केली होती. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग मॅन ऑफ द सिरीज म्हणून
सायकल देखील त्यांच्या नावावरती आपण पाहिली आहे. परंतु आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत विजयदीप खोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा त्यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. सुरुवात खूप चांगली झाली आहे आई ग्रुप भाटपाडा टीम कडनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती ह्या चांगल्या गणल्या जातील. नंबर 2चं षटक टाकण्याकरता विवेक बोरकुण नावाचा गोलंदाज. विवेकच्या अगेन्स्ट मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ओहो, किशोर होते शॉट मिडॉनला. चांगली फिल्डिंग झाली आहे. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. मॅच अगदी आपल्याला योग्य ती पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघ आपण पाहिले तर मग एकाच परिसरातील संघ आहेत. एक संघ आपण पाहतोय विरार फाटा आणि एक चंदनसार, म्हणजेच एकाच लाईन मधले हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस हा वाईट बॉल आणि धावफलक एकने पुढे सर्कल पोचले गेले 13 अंकांवरती. 3 ओव्हरमध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा धावफलकावरती मात्र बनवाव्या लागणार आहेत. पहिला मॅच आपण पाहिला तर काय जबरदस्त जिंकलाय काणाई स्पोर्ट नाईकपाडा या संघाने. एक तर्फे मॅच अक्षरशः पाहायला मिळाला होता तो. यावेळेस पुन्हा एकदा हा वाईट बॉल. लेन अँड लाईन मध्ये सुधारणा करावी लागणार आहे. इथून मात्र चुका ज्या घटित झाल्या त्या चुका कुठेतरी क्लिअर कराव्या लागणार आहेत विवेक भुरकुण याला. विवेक भुरकुण म्हटलं तर एक जबरदस्त विकेट टेकर गोलंदाज आहे साई कृपा स्फोट विरार फाटा टीमचा. पुढील बॉल. हो, यावेळेस ब्लॉकॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग बॅटला ब्रश झाला होता, परंतु बाउन्स होऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातकंटामध्ये जाऊन विसावला. हा डॉट चेंडू आहे. लेन अँड लाईन हे परफेक्ट असायला हवी. समोर आपण पाहिला तर मग उमेश परेड आहे एक डेंजरस बॅट्समन. ऑलराऊंडची भूमिका सातत्याने त्याने देखील पेश केली आपल्या संघाकरिता. पुढील बॉल. यावेळेस आपण पाहिला तर आउटसाइड द ऑफस्टम्पच्या बाहेर मात्र हा चेंडू मात्र डिलिव्हरी केला गेलाय. मागील 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन च्या माध्यमातून मान्यताप्राप्त पंच हितेश गणेशकर अँड जयेंद्र वाघे यांना पाहिलं होतं, परंतु आजच्या दिवसामध्ये अंपायरिंग मध्ये थोडासा बदल झाला. अँड फ्रॉम होलांडे प्रवीण सुतार अँड फ्रॉम चिंचोटी रुपेश दांडेकर आजच्या दिवसामध्ये आपल्याला लाभले गेलेत. चेंडू जातो डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. धावफलकावरती 2 धावा ऍड केल्या जातील. धावफलक पोहोचले गेले 17 या अंकांवरती. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मात्र संपला गेला. त्यानंतर आज कॅमेरामॅन देखील चेंज झालेत. प्रीत पाटील, त्यानंतर अर्पित पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईव्ह ऑपरेटर केवळ मांगेला. त्यानंतर आमच्यासोबत गुणलेखक राज शर्मा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ॲक्युरेटपणे सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या अगदी योग्य त्या केल्या जातात त्या सर्वांच्या माध्यमातून. आणि यशस्वी स्पर्धा कशा प्रकारे पार पडेल याच्यावरती जास्त फोकस केलं जातं. समोरच्या दिशेने खेळले गेलेत. भरपूर हवेमध्ये हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. विकी पुढे आले होते आणि त्यांच्याकडनं झाली आहे पुन्हा एकदा मिस्टेक. आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. खूप काल हवेमध्ये चेंडूला आपण पाहिलं होतं समोरच्या दिशेनं. झेल अगदी झाला असता, परंतु थोडंसं नियंत्रण खचलं गेलं आणि झेल मात्र सुटला गेलाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 19. इथून आपण पाहिलं तर मग अजून 1 चेंडूंचा खेळ मात्र इथून बाकी आहे. एकच ना. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र झेल पकडला गेलाय, म्हणजेच परतावा लागणार आहे उमेश परेड याला डगआउटच्या आशयाला. अक्कलचे पारा आई तुझे दारा भरलाय धुक्याने डोंगर सारा.
दोन षटकांचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग 1 बाद 19 असं हे धावफलक आपल्याला पाहायला मिळाले. 9.50च्या सरासरीने हे धावफलक आपल्याला पाहायला मिळालं. चांगले वापसी करून दिले गोलंदाज मिस्टर विवेक भुरकुड या गोलंदाजानं. नंबर 3चं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत. आणखी एक विकेट टेकर गोलंदाज राजेश घोरकणे हा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे, परंतु त्याच्या विरोधामध्ये देखील चांगले बॅटिंग केले जाईल का. रुपेश आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रुपेश परेड आणखी एक जबरदस्त बॅटर आहेत. रुपेश कल्पेश विजय उमेश परेड ब्रदर्स एका बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखू टप्प्याची लेंथ पॉइंटला मात्र स्लाइस केलंय. चेंडू अगदी वेगानं ट्रॅव्हल करतोय, निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. सॉफ्ट हँडने हा खेळलेला सुंदर स्ट्रोक निघून गेला सीमा रेषा पार. चौकार 4. माझे गावाची गावदेवी तुझी छाया भक्तांवरी. माझे गावाची गावदेवी तुझी माया भक्तांवरी. धन्यवाद अडीच, थँक्यू सो मच. क्रिकेटचा गेम असो की मग राजकारणाचा गेम, खेळ असा खेळा की हरला तरी चालेल, समोरच्याला अगदी घाम फुटला पाहिजे. यावेळेस आपण पाहतोय स्वतःच्या पालोत्रमध्ये झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. कल्पेशला देखील परतावं लागेल. डगआउटच्या आशयाला धक्का क्रमांक 2. पराहू दे अमवरी तू माऊली आई माझी. तू पराहू दे अमवरी तू माऊली आई माझी. तू पराहू दे अमवरी तू माऊली आई माझी. तू पराहू दे अमवरी. तुझ्या साक्षीने ते आणि किती उधारली. थँक्यू सो मच. नो बॅटर कृष्णा वझरे हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हो आल्या आल्या त्यांनी देखील इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक खेळला गेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय त्या ठिकाणी. चेंडूची फेकी येईपर्यंत एक सिंगल मात्र ही पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 24च्या घरामध्ये. 24 धावा ऑन द स्कोर बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ मात्र इथून पूर्ण झालाय. अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत आणि प्रथमतःच ऑन स्ट्राईक वरती असणार आहेत रुपेश. हो बॅटची हलकीसी लिडिंग एज काम तमाम होईल का. यस परतावा लागेल रुपेश परेडला देखील. डग आउटच्या आशयाला धक्का क्रमांक 3. रुपेश आउट. सुटला वारा जोसाचा वतयो मारा पावसाचा. सुटला वारा जोसाचा वतयो मारा पावसाचा. माझे कांकू आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा. माझी गावदेवी आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा. कांकू आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा. माझे गावदेवी आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा. धन्यवाद थँक्यू सो मच. पराभव झाला म्हणून इतिहास मिटला जात नाही मित्रांनो. त्याच्याकरिता तुम्हाला सराव करून कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे आणि तो कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग अविनाश गिराणे आलेत आणि आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा त्यांनी देखील प्रयत्न केला, परंतु प्ले अँड मिस डॉट बॉल. धावफलक स्थिर आहे 24 आकड्यांवरती. राजेश घोरकणेचे जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली आहे. या तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला होता कल्पेशच्या बॅटमधनं, परंतु दुसऱ्या बॉलवरती कल्पेशची विकेट देखील प्राप्त केली आहे आणि तिथून आणखी जो प्रवास होता ना तो योग्य पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहिलं तर मग आउटसाइड द ऑफ स्टंप
हंस प्रवीणजी सुतार यांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचला गेलाय. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटल मध्ये ही ऍड केली गेली आहे. 25 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल शिल्लक. अविनाश ऑन स्ट्राईक. हो, समोरच्या दिशेने खेळले गेले 20 शेप मध्ये हा फटका पाहायला मिळतो. झाली आहे मिस्टेक. इथून आपण पाहिलं तर मग 3 धावा पळून पूर्ण केलेत आणि मोक्याच्या क्षणी आलेले ह्या 3 धावा धावफलक वाढवून जातील. पोचले गेले धावफलक 28 या कड्यांवरती आणि जिंकण्याकरता 29 धावांचं लक्ष्य मात्र इथून पूर्ण करावं लागणार आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, मेगा फायनल डे, आणि आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान, अगदी बाफाणे आणि पालनापाडा या गावाला लगत असलेलं हे मैदान आपण पाहतो. अनेक स्पर्धा ह्याच मैदानावरती आपण अनुभवलेत. या मैदानावरती यंदाच्या वर्षामध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं सह्याद्री चषक, त्याच्यानंतर आपण पाहिलं आई गावदेवी चषक आणि आता आपण पाहतोय आई महामाई देवी चषक. अनेक स्पर्धा अजून सुद्धा होणार आहेत याच मैदानावरती. आपण पाहिलं तर मग जय बजरंग स्फोट पालनापाडा आयोजित जय बजरंग चषक देखील होणार आहे येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये. पण मैदानं देखील खूप कमी राहिली आहेत आणि त्याच कारणास्तव हे एकमेव असं हे मैदान आहे, या मैदानावरती सर्वात जास्त टुर्नामेंट होत असतात. नाण्याची एक बाजू मित्रांनो पण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिला आहे, दुसऱ्या बाजूनं त्या संघर्षाचं प्रत्युत्तर हे कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील पाहायचं आहे. चला, सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि विनंती असेल फील्ड सेटअप करायची आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग जीवदानी गिरीज संघ, जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघ, त्याच्यानंतर आई एकविरा स्पोर्ट वाकीपाडा, चिरमाई स्पोर्ट कासार वडवली, होली क्रॉस घोडबंदर, युंडी स्पोर्ट चिंचोटी, टायगर स्पोर्ट बिबीपाडा आणि अष्टभुजा स्पोर्ट लहूपाडा. आज एक से बढ़कर एक मॅचेस पाहायला मिळणार आहेत, यात काही शंका नाहीये. कारण वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन म्हटलं तर मग या असोसिएशन मध्ये जबरदस्त संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज खऱ्या अर्थाने टॉप 10 संघ हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आई महामाई देवी चषकामध्ये. सध्या तरी एक दुसऱ्या बाजूनं आई ग्रुप भाटपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट इनिंगचा खेळ संपन्न झाला. 28 धावा धावफलकावरती जोडल्यात. 29 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्याकरता 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. विकी भादाळे आणि त्याला साथ देण्याकरता दयानंद तुंबडा ही सलामीची जोडी. रुपेश परेडला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहणार आहोत. वेगवान गोलंदाज आहे रुपेश परेड. अनेक पारितोषिके त्यांनी देखील जिंकलेत आपल्या बॉलिंगच्या जोरावरती. उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार त्याने अनेकदा मिळवलाय, परंतु आज या खऱ्या अर्थानं आई महामाई देवी चषकामध्ये देखील तो कारनामा करेल का? मागचा परफॉर्मन्स आपण पाहिला तर मग खूप चांगला राहिला आहे, परंतु यावेळेस ते मागचं सर्व काही विसरावं लागेल रुपेश परेड याला. आणि निश्चितच समोरच्या पानावरती आपला इतिहास जर लिहायचा असेल तर इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. परंतु विकी भादाळे आणि दयानंद तुंबडा यांचा देखील इतिहास विसरून चालणार नाहीये. ते देखील जबरदस्त बॅटर आहेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा कारनामा दयानंद तुंबडा यांनी नागलेच्या त्या मैदानावरती केला. त्याच्यानंतर विस्फोटक खेळी करणारा फलंदाज म्हणजेच विकी भादाळे यावेळेस ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहे. चला, मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असणार आहेत समालोचन कक्षामधून. 29 धावा इथून मात्र पूर्ण करायचे आहेत आणि 29 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रुपेश परेडचा हा पहिला बॉल राईट मोर द विकेटनं
वेगवान बॉल ऑन साईडला उडवलाय. प्रोटेक्शन साठी क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्स न मात्र या ठिकाणी फील्ड केलं जाईल. तोपर्यंत 2 धावा ह्या वेगाने पूर्ण केल्या जातील. प्रत्येकाच्या मनामध्ये 2 प्रकारचे घोडे असतात, एक पॉझिटिव्ह तर दुसरा निगेटिव्ह. ज्याला जास्त तुम्ही खुराक घालाल ना तोच घोडा मात्र जिंकला जातो. इथे मात्र माइंड मध्ये एक चांगला गेम खेळावा लागणार आहे आणि तो गेम खेळण्याकरता विकी बादाले यांना ओळखलं जाते. पहिल्याच बॉलवरती निश्चित आपण पाहिला तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आपण पाहिला होता जाताना. त्यावेळेस मला स्लाइस करायचं होतं. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक पोहोचले गेले 3 अंकांवरती. सुरुवात खूप चांगली झाली आहे, कारण जवळजवळ आपण पाहिलं तर मग 10च्या सरासरीने हे धाव फलक मात्र पुढे न्यायचं आहे. दोन्ही चेंडूंचा खेळ संपलाय. 3 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस प्रथमतः दयानंद तुंबडा ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळणार आहेत. या मैदानावरती आपण पाहिलं तर मग साई कृपा विरार फाटा संघाचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. षटकातील पुढील बॉल समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. हवेमध्ये चेंडूला आपण पाहिलंय. ओ झाली आहे पुन्हा एकदा कल्पेश करणं चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर मग हराल मॅच. आणि ज्या वेळेस फलंदाजाचा झेल सोडला जातोय ना त्यावेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स दुणावला जातोय आणि त्याच्यानंतर मग तो रंग बदलायला सुरुवात करतोय. इथे मात्र रंग बदलले जातील का मी का भंग भरला जाईल. 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. 2 धावांना धावफलक पोचले गेले 5 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. फुलटॉस बॉल यावेळेस चेंडू निघून गेला डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. मिळतील आणखी 2 धावा. 2 धावफलक पोचले गेले 7 या अंकांवरती. मोठे फटके येत नाहीत, परंतु सिंगल डबल वरती लक्ष फोकस केलाय. सिंगल डबल ही क्रिकेटची रक्तवाहिनी आहे आणि निश्चितच ती चालू ठेवली ना तर निश्चितच चांगला पुरवठा हा मिळू शकतो संघाला देखील. पुढील बॉल अक्रॉस द बॅट न खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. हा डॉट बॉल. बॉलच्या मेरिट मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं आहे. थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न होता दयानंद तुंबडा या बॅटरचा, परंतु पूर्णपणे बीट झालेत. हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रुपेश पकडतो झेल आणि निश्चितच समाप्त होतोय. दयानंद तुंबडा ह्या खेळाडूचा खेळ आउट. आमचं आयोजन छान चर्चा गावोगावान. आमचं आयोजन छान चर्चा गावोगावान. त्यांची वेगळीच झलक, त्यांची वेगळीच झलक. कोपरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई चषक. 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 धन्यवाद. थँक्यू सो मच. हा केला धावणारी नवसाला पावणारी खोपरे गावची आई महामाई देवी आणि तिच्या नावानं तिच्या आशीर्वादानं ही मोठी स्पर्धा आपण पाहतोय. आणि एक सुंदर गीत आईच्या नावावरती देखील रचलं गेलंय. विजयदेव खोपरेपाडा संघाच्या नावावरती रचलं गेलंय आणि ते गीत आपण डीजे महेंद्र पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकलंय. धन्यवाद महेंद्र पवार, तुमचं देखील कौतुक आहे या ठिकाणी. चला मॅचच्या दिशेने लक्ष फोकस करूया. 12 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरता. अजून सुद्धा 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 22. विकी बाद आले ऑन स्ट्राईक. न्यू बॅटर मैदानाचे इन झालेत. राजेश घोरकणे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतील. विकास परेड
आपल्या संघाचा विकास करायचा असेल तर विकास परेड याला निश्चितच चांगले बॉलिंग करावे लागणार आहे. विकास परेड हा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. आई ग्रुप भाटपाडा संघाचा पहिला बॉल विकासचा. हो ऑन साइडला खेळलेत. भरपूर वेल हवेमध्ये चेंडूला आपण पाहिले. 3 क्षेत्ररक्षक पुढे आले होते हा झेल पकडण्याकरता, परंतु झेल मात्र झाला आहे ड्रॉप. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं या क्रिकेटच्या पटलावरती खूप मायने राखतं. परंतु झेल सुटला गेलाय. पुन्हा एकदा विकी भादाले या खेळाडूचा येणारा पुढचा काल निश्चित आपण पाहिला तर मग थोडासा डेंजर खतरा बनू शकतोय आई ग्रुप भाटपाडा संघाकरिता. विकी भादालेची ही विकेट. हो यावेळेस गॅप मध्ये चेंडूला खेळलं गेलंय. 1 बाउन्स न चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. ही आहे विकी भादालेची खासियत. झेल सोडल्यानंतर खेळ बदलवण्याकरता त्याच्यामध्ये असली धमक चमक आपल्याला पाहायला मिळाली आहे. ठोकलाय चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक आता मात्र पोहोचले गेले 13 या अंकांवरती. पहिल्या चेंडूवरती विकासनं मात्र संधी बनवली होती, परंतु झेल कॅरी करू शकले नाहीयेत. परंतु त्याच्यानंतर पुढच्या बॉलवरती जखमेवरती नमक चोळण्याचं काम विकी भादाले याने मात्र केलंय. चौकार ठुकला आणि चौकाराच्या साहाय्याने धावफलक पोहोचले गेले 13च्या घरामध्ये. 13 धावा ऑन द स्कोर बोर्ड. षटकातील पुढील बॉल. ओ यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये पकडला जाईल झेल आणि समाप्त झालाय. विकी भादाले हा खेळाडूचा खेळ आउट. नऊ चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता आपण पाहिलं तर अजून 16 धावांची आवश्यकता आहे. नंबर 4 या क्रमांकावरती बॅटर आपण पाहणार आहोत संदीप ह्या खेळाडूला. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं झाली आहे पुन्हा एकदा मिस्टेक. झालंय तर झालंय काय. उमेश परेड थोडेसे अपसेट पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग झेल पुन्हा एकदा सोडलाय. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं तर मग अडचणी ज्या आहेत त्या वाढू शकतील आई ग्रुप भाटपाडा टीम साठी. धावफलक 2 ने पुढे सरकले पोहोचले गेले 15 या अंकांवरती. षटकातील पुढील बॉल. ऑन स्ट्राइक वरती पुन्हा एकदा संदीप. थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आहे वाईट. अव्वंतरच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. हो चांगला स्ट्रोक आहे. चेंडू निघून गेलाय डिक्लेरेशन झोनच्या पलीकडे. मिळतील पुन्हा एकदा 2 आणि या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 18 या अंकांवरती. अजून सुद्धा शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि धावांची गरज असणार आहे जवळजवळ 7 चेंडू आणि 11 धावा. कारण अजून सुद्धा एक षटक बाकी आहे. सामन्याचं चित्र आहे ते हळूहळू क्लोज येऊ लागलंय आणि कोणत्या टीमच्या बाजूने ते चित्र अगदी एचडीच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रयत्न तर मात्र या ठिकाणी दोन्ही संघाचे खूप चांगले पाहायला मिळालेत. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे आई ग्रुप भाटपाडा संघाकरिता.
हो चांगला स्ट्रोक आहे ऑन साईडला. रुपेश पकडेल झेल आणि समाप्त होईल. फलंदाज संदीप घोरकडे हाचा खेळ. आज पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग भावेश भोईर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि निश्चितच प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आई महामाई देवी चषका करता लाभलं जाते. यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर मग मॅन ऑफ द सिरीज करता शूज त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत. धन्यवाद भावेश भोईर, आपलं देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आणि सर्वप्रथम तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या सकाळच्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. सहा चेंडू जिंकण्याकरिता 11 धावांची अजून सुद्धा 11 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 6 चेंडू 11. उमेश आलेत. ओहो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट. वाईट आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल. तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन मात्र पोहोचवला गेला. डिसिजन पेंडिंग आहे आणि आपण पाहिलं तर मग मॅच देखील खूप चांगल्या रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाली आहे. 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज ना. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग फेअर डिलिव्हरी आहे. यस तिसऱ्या अंपायरच्या मदतीनं आपण चेक केलंय आणि चांगला बॉल म्हणजेच 5 चेंडू आणि आता मात्र इथून 11 धावांची आवश्यकता असणार आहे. 5 चेंडू 11 ची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. उमेशचा पुढील बॉल. हो यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न राजेश घोरकणेचा पाहायला मिळाला आहे. आता मात्र 4 चेंडू जिंकण्याकरिता धावांची गरज असणार आहे 11. हळूहळू जे रिक्वायर रन रेट आहे ना ते प्रत्येक बॉल डॉट आल्यानंतर वाढू लागले. यावेळेस सखू टप्प्याची लेन ऑन साईडला उडवली आहे. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील 2 आणि या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 20 अंकांवरती. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका सामन्यामध्ये वापसी करून देईल साई कृपा विरार फाटा संघाला. 3 चेंडू 9 धावा. हो मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. उमेश परेड स्वतः मात्र पुढे आलेत आणि पकडतायत झेल आणि अशा प्रकारे समाप्त होतोय राजेश घोरकणेचा देखील खेळ. आउट. अरे चल सजना सासुरवाडी तुझी लांबची. अरे चल सजना सासुरवाडी तुझी लांबची. अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची. अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची. नाही जागे घरी कैशी लगीन होतील धन तैशी धन. धन्यवाद थँक्यू सो मच. अजून सुद्धा मॅच मध्ये जिवंतपणा आहे. 2 चेंडू जिंकण्याकरिता 9 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र न्यू बॅटर अभिजित डुगफोडे कारनामा करू शकतोय. हो आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील 2. आता मात्र 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. 1 चेंडू 7. असं वाटलं होतं की हा सहजपणे सामना जिंकला जाईल साई कृपा विरार फाटा टीम कडनं, परंतु जबरदस्त बॉलिंग राहिली आहे.
हो शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार म्हणजेच एका धावेने कमी पडली आहे टीम साई कृपा विरार फाटा परंतु एका धावेने मॅच जिंकलाय तो म्हणजेच आई ग्रुप भाटपाडा या संघानं कॉंग्रॅच्युलेशन आई ग्रुप भाटपाडा अँड हार्डलक साई कृपा स्पोर्ट विरार फाटा चला हँडशेक करायचं आहे आणि मैदान सोडायचं आहे त्यानंतर आम्ही विनंती करणार आहोत आई ग्रुप भाटपाडा टीमच्या संघ नायकाला आपण टॉस करण्याकरता या बाकीच्यांना हँडशेक करू द्या नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत दोन्ही संघाने एक मॅच अगदी जिंकलाय एका बाजूने असणार आहे कानाई स्पोर्ट नाईकपाडा आणि दुसऱ्या बाजूने असणार आहे नुकताच झालेल्या मॅच मध्ये मधला विजयी संघ आई ग्रुप